आज महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत झाली. पण तुम्हाला आठवतंय का, एक चर्चा सुरू झाली होती की मुंबईत जर अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत झाली तर ठाकरेंचा महापौर महापालिकेवर बसेल. कारण पूर्ण मुंबईमध्ये अनुसूचित जमातीतील फक्त 2च नगरसेवक निवडून आलेत, जे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे बहुमत भाजपकडे जरी असलं तरी ठाकरे यांचाच महापौर होणार या चर्चेवरती उद्धव ठाकरे यांनी देवाचीच कृपा असं म्हणत चर्चेला आणखी उधाण आणलं होतं. पण कदाचित ठाकरेंवरती देवाची कृपा कमी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईमध्ये आरक्षण सोडत कोणत्या प्रवर्गासाठी झाली, त्यात किती उमेदवार महापौर पदासाठी चर्चेत आहेत आणि आता मुंबईचं राजकीय चित्र काय असेल याचीच चर्चा आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. आज महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण सोडत झाली, ज्यात अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्ग 17 असे आरक्षण निघाले. पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, जळगावमध्ये महापौर पदासाठी ओबीसी सोडत निघाली आहे. तर ठाणे, जालना, लातूर इथे अनुसूचित जातीचे महापौर होणार, तर कल्याण डोंबिवली महापालिकेत अनुसूचित जमातीचे महापौर होणार आणि उरलेल्या 17 महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत झाली, ज्यात 50% महिला आरक्षण आहे. म्हणून त्यातील 15 महापालिकेत महिला महापौर होणार हे निश्चित आहे. आणि आतापर्यंत ज्या मुंबई महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, तिथे महिला राज होणार. मुंबईमध्ये आरक्षण सोडत ही खुल्या महिला प्रवर्गासाठी झाली. त्यामुळे आता मुंबईमध्ये महापौर हे फक्त मराठी महिला होणार हे नक्की. पण त्यामुळे ठाकरे गटाला मात्र धक्का बसलाय. जी काही थोडीफार अशी आशा ठाकरे गटाची उरली होती ती आता संपुष्टात आली आहे. पण आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती मुंबईचे महापौर कोण होणार. मुंबईकरांनी 130 महिला नगरसेविका निवडल्या आहेत. पुरुष नगरसेवकांची संख्या केवळ 97 एवढी आहे. त्यामुळे महापालिकेत महिला आरक्षण निश्चित होऊन महिलांची महापौर म्हणून निवड होऊन महापालिकेच्या चाव्या महिलांच्या हाती येतील हे निश्चित. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची जबाबदारी आतापर्यंत 7 महिला महापौरांनी सांभाळली आहे, ज्यात काँग्रेसच्या 2 तर शिवसेनेच्या 5 महिला महापौरांचा समावेश आहे. याआधी महिला महापौरांनी अभ्यासू प्रतिमा जपत ठसा उमटवलाय. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 74 जागा खुल्या प्रवर्गासाठी होत्या. त्या 74 प्रभागांमध्ये विविध राजकीय पक्षांनी अनुभवी महिलांना उमेदवारी दिली होती. भाजपकडे या वर्गातील 27 महिला उमेदवार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 98 जागा मिळाल्या. आकड्यांच्या गणितात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 नगरसेवकांना महत्त्व आले आहे. मात्र सध्या तरी भाजपचा महापौर होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच आत्ताचे महापौर पदाचे आरक्षण हे भाजपसाठी अनुकूल आहे. त्यात विविध नावांची चर्चा आहे, जसं की तेजस्वी घोसाळकर. आता तेजस्वी घोसाळकर या मूळच्या भाजपच्या नाही आहेत, पण त्यांना महापालिकेचा सगळा कारभार सवयीचा झालाय. त्यांनी शिवसेनेतून भाजपकडे प्रवेश केल्यानंतर प्रचंड चर्चेला उधाण आलं होतं. पण आता त्यांच्या विजयानंतर आणि आरक्षण सोडत मध्ये सर्वसामान्य खुल्या प्रवर्गासाठी महिला आरक्षण निघाल्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर तेजस्वी घोसाळकर या बाळासाहेबांच्या काळापासून निष्ठावंत असलेले ठाकरेंचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. पण त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची एका फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर त्यांनी उत्तर मुंबई भाजप कार्यालयात अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अभिषेक घोसाळकर हे देखील शिवसेनेचे नगरसेवक होते. 2017च्या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर यांनी देखील शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून निवडणूक जिंकली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते आणि त्यांच्या हत्येनंतर तेजस्वी घोसाळकर यांची भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच त्या भाजपमध्ये जातील या चर्चेला उधाण आलं होतं आणि आता मात्र त्यांनी भाजपच्या उमेदवारीवरती निवडणूक जिंकली सुद्धा. सोबतच त्या महापौर पदासाठी देखील चर्चेत आहे. दुसरं नाव आहे ते राजश्री शिरवळकर. तर राजश्री शिरवळकर या भाजपच्या जुन्या आणि ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्या सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक 172 मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी या निवडीसाठी हॅट्रिक साधली आहे. याआधी त्या भाजप मुंबईच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. भाजपच्या राजकारणाचा सगळ्यात जास्त अभ्यास आणि अनुभव असलेल्या उमेदवार म्हणून राजश्री शिरवळकर यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने राजश्री शिरवळकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली होती आणि त्यासाठी कारण म्हणून SRS सदनिकांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप देखील राजश्री शिरवळकर यांच्यावरती करण्यात आला होता. पण आज महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतर त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाजप जुन्या व अनुभवी नेतृत्वाला समोर करतील की तेजस्वी घोसाळकर यांच्यासारख्या आयात केलेल्या उमेदवाराला संधी देतील, हा प्रश्न निर्माण होतोय. सोबतच रितू तावडे ज्या मुंबईतील N वॉर्ड 121 भीमनगर रामनगर मधून नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आणि त्या भाजपच्या एक सक्रिय नेत्या आहेत, ज्यांनी विविध सामाजिक व राजकीय कामांमध्ये सहभाग घेतलाय, जसं की बिग बॉस मराठी स्पर्धकांबाबत मागणी करणे किंवा स्थानिक मुद्द्यांवरती
आवाज उठवणे. तसंच 2022 मध्ये झालेल्या एका राड्यामध्ये त्या गंभीरपणे जखमी देखील झाल्या होत्या. सोबतच 2023 मध्ये रितू तावडे यांचं कार्यालय काही अज्ञात लोकांनी फोडलं होतं. अवैध कामांची तक्रार केल्यामुळे हे कार्यालय फोडलं गेलं असा आरोप रितू तावडे यांनी केला होता. त्यांच्याही नावाची सध्या महापौर पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. पुढचं नाव आहे ते स्नेहल तेंडुलकर. या भाजपच्या नगरसेविका आहेत, ज्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 218 म्हणून निवडणूक जिंकली आहे. त्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सोबतच 50 खोके एकदम ओके असं म्हणत शिंदेच्या कार्यकर्त्यांना डिवचणाऱ्या आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म चोर म्हणून ज्यांना संबोधित केलं त्या शिल्पा केळुसकर या देखील महापौर पदाच्या शर्यतीत आहेत. प्रभाग क्रमांक 173 मधून त्या विजयी झाल्यात. त्यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचा 1722 मतांनी पराभव केलाय. त्यांना शिंदेंना मोठा धक्का बसला. मध्यंतरी त्या चर्चेत आल्या होत्या कारण बीजेपीने त्यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र ती जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर शिल्पा केळुसकर यांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून डुप्लिकेट एबी फॉर्म उमेदवारी अर्जावर लावून तो उमेदवारी अर्ज भरला होता आणि विशेष म्हणजे तो अर्ज मान्य देखील झाला. त्याच्यावरती निवडणूक लढवून शिल्पा केळुसकर या विजयी झाल्या आणि आता महापौर पदासाठी त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये सगळ्यात जास्त शक्यता ही तेजस्वी घोसाळकर यांच्या महापौर होण्याची आहे. सोबतच आणखी काही नावं आहेत ती पुढील प्रमाणे. भाजप सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका. पहिल्या तेजस्वी घोसाळकर, दुसऱ्या योगिता पाटील, तिसऱ्या सीमा शिंदे, चौथ्या जिग्निशा शहा, पाचव्या श्वेता कोरगावकर, सहाव्या डॉक्टर शिल्पा सांगोरे, सातव्या नीना देहरेकर, आठव्या स्वाती जयस्वाल, नवव्या मनीषा यादव, दहाव्या संगीता ज्ञानमूर्ती शर्मा, 11व्या सायली कुलकर्णी, 12व्या सुनीता मेहता, 13व्या केशरबन मुर्जी पटेल, 14व्या अंजली सामंत, 15व्या हेतल गाला, 16व्या हेतल गाला मोरवेकर, 17व्या साक्षी दळवी, 18व्या जागृती पाटील, 19व्या अर्चना भालेराव, 20व्या राखी जाधव, 21व्या रितू तावडे, 22व्या राजेश्री शिरवडकर, 23व्या शिल्पा केळुसकर, 24व्या साक्षी कनोजिया, 25व्या कल्पेशा कोठारी, 26व्या स्नेहल तेंडुलकर, 27व्या डॉक्टर गौरवी शिवलकर. त्यामुळे महापौर पद कोणाला जाणार ही स्पर्धा सुद्धा अटीतटीची होणार आहे. ठाकरे सेनेचा आता चान्स गेलेला आहे. पण शिंदेंनी जी काही मागणी केली होती भाजपकडे की बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे निदान 1 वर्षासाठी का होईना शिंदे सेनेचा महापौर व्हावा, त्यासाठी आता भाजप समोर हे मोठं आव्हान असणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.